एकीकडे राज्यासह देशातील तरुण आयसिसच्या जाळ्यात अडकतायत, तर दुसरीकडे राज्याच्या दहशतवाद विरोधी पथक अर्थात एटीएसचे प्रमुख असणारे अतुलचंद्र कुलकर्णी मात्र दहशतवादाकडे वळणाऱ्या युवकांवर कारवाई करायला नको असं धक्कादायक विधान करतायत। आपण एटीएस प्रमुख पदाचा पदभार घेतल्यानंतर दहशतवादाकडे वळणाऱ्या 4 युवकांना समज देऊन सोडून दिल्याचा धक्कादायक खुलासाही त्यांनी यावेळी केला। ते लातूरमध्ये आल्यानंतर एका कार्यक्रमात बोलत होते। खरं सांगतो की मला कुठल्याही आपल्या भारतातल्या महाराष्ट्रातल्या नागरिकावरती कारवाई करायचं खरोखरच मला नको वाटतं की त्याला आपण सुधारण्याचा वाव देऊया, त्याला आपण चांगलं होण्याचा वाव देऊया। म्हणजे मला स्वतःला आठवतं, मी 2 महिन्यांपूर्वी या पदाचा कार्यभार घेतला। 2 महिन्यामध्ये मी किमान 4 मुलांना वेगवेगळ्या पद्धतीने कळल्यानंतर त्यांना जवळ बोलावून घेऊन माहिती घेऊन त्यांना मी सोडून दिलेले, त्यांना सूचना देऊन सोडून दिलेले। दहशतवादाची ट्रेनिंग घेण्यासाठी विदेशात जाणाऱ्या देशातील 100हून अधिक तरुणांना परत बोलावण्यात आल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं। मात्र यातील तरुणांवर केसेस केल्या नाहीत, कारण केसेस करायचे तरी किती असा अजब सवालही एटीएस प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांनी उपस्थित केलाय। अक्षरशः विमानतळावरून मुलांना परत आणलेले, त्यांच्या फॅमिलीला भेटवून दिलेले किंवा बाळा तू करतोय ते बरोबर करत नाही, त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांना त्रास होईल। व्हॉटेवर जे काय असेल त्यांचं आपसामध्ये काउन्सिलिंग करून जवळजवळ 100च्या आसपास युवक हे विमानतळावरनं परत आणलेले गेल्या 2 वर्षामध्ये। त्यांच्यावरती काही केसेस केलेले नाही आहेत सगळ्यांवर। केसेस किती जणांवर करणार? उद्या जरी संख्या वाढायला लागली तर तेवढ्या केसेस करायच्या का? आयसिस, लष्कर ए तोयबा, हिजबुल मुजाहिद्दीन सारख्या अतिरेकी संघटनांच्या विचारांना प्रेरित होऊन दहशतवादाकडे वळणाऱ्या किंवा ट्रेनिंग घेण्यासाठी जाणाऱ्या तरुणांना सुधारण्याचा वाव मिळू शकतो का? किंवा अशानं समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी पोलीस कारवाई न करणं कितपत योग्य आहे? सोडून दिलेल्या महाराष्ट्रातील 4 आणि देशातील 100हून अधिक तरुण त्याचा स्लीपर सेल तर चालवत नसतील ना, असे एक ना अनेक प्रश्न यामुळे निर्माण झालेत। त्यामुळे एटीएस प्रमुखांच्या या वक्तव्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारची डोकेदुखी वाढणार एवढं मात्र नक्की। शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।